आज मी तुम्हाला 2-3 प्रकारच्या रेसिपीज दाखवणार आहे। त्यात सर्वात पहिली आहे ही कढीपत्ता चटणी। तर इथे मी रात्रीच धुवून ठेवला होता कढीपत्ता, म्हणजे तो स्वच्छ झाला आणि सकाळी थोडं पाणी पण निघून गेलेलं, म्हणून मला इझी झालं। आणि इथे एका साईडला ना अळूची पानं पण आहेत, ती पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता मी इथे काय करते की एका पॅनमध्ये सर्व कढीपत्ता ना काढून घेते, म्हणजे थोडं आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे ना म्हणून। तुम्हाला जेव्हा ही चटणी बनवायची असेल ना तेव्हा रात्रीच कढीपत्ता धुवून ठेवा, म्हणजे कमी मेहनत लागेल। इथे जास्त कढीपत्ता आहे म्हणून मी थोडा थोडा म्हणजे हाफ हाफ करून घेते, भाजून घेते। फक्त भाजायचं आहे, त्यामध्ये काही तेलचा वापर करायचा नाही आहे, बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही, एकही थेंब तेल टाकायचं नाही आहे। ह्या चटणीला तेलाचं काही काम नाही आहे, फक्त अशीच ही चटणी खूप छान लागते। आणि एक गोष्ट अजून की मी जे काही जिन्नस टाकणार आहे, जसं की शेंगदाणे, डाळवं, फ्लॅक्स सीड्स, तीळ वगैरे असं, तर तुम्ही त्याची क्वांटिटी एक वाटी ठेवली तरी चालेल, पण जे कढीपत्ता आहे ना त्याच्या पटीने दुप्पट तिप्पट असं वाढवावा। एक वाटी जर तुम्ही डाळवं घेतलं किंवा एक वाटी शेंगदाणे घेतले तरी चालणार, पण कढीपत्त्याची जी क्वांटिटी आहे ती थोडी जास्तच ठेवा, कारण आपल्याला कढीपत्त्याची चटणी बनवायची आहे, म्हणून त्याकरिता कढीपत्ता हा चांगला भरभरून असं टाकावा। मग तो तुम्ही तुमच्या हिशोबाने किती टाकलं तरी चालणार। इथे मी बाकीचे जिन्नस पण ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत। त्यामध्ये मी घेतलेले आहे शेंगदाणे, त्यानंतर इथे फ्लॅक्स सीड्स पण तसे घेतलेले आहेत। आता हे उडतात ना म्हणून मी असे झाकण ठेवून असे भाजते, पटकन 1-2 मिनिटासाठी परतवायचे, जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे ह्याला। त्यानंतर इथे व्हाईट कलरचे तीळ पण घेतलेले आहेत मी। मग इथे डाळवं पण घेतलेलं आहे, त्याला पण असंच थोडंसं भाजून घेते। इथे मी चटणीमध्ये काय काय जिन्नस घेतलेले आहेत हे तुम्हाला दिसलंच आहे व्हिडिओमध्ये। त्यामध्ये मी थोडेसे ब्लॅक तीळ पण घेतलेले आहेत, ते पण थोडेसे भाजून आणि मिक्स करून घेतलं। तुम्हाला हवं तर ह्यामध्ये तुम्ही सुका खोबरं असतं ना तेही टाकू शकतात, जर आवडत असेल तर। लसूण पण टाकू शकतात, थोडीशी चिंच पण टाकू शकतात। आता चटणीचं साहित्य थंड होते तोपर्यंत तुम्हाला इथे मी दुसरी रेसिपी दाखवते। तर मी इथे पोळपाट घेतलेलं आहे आणि हे मी स्वच्छ धुवून ठेवली होती पानं अळूची। तर इथे जी लाईन दिसते ना ती आपल्याला काढायची आहे, म्हणजे ही जाड लाईन असते ना ती पूर्ण काढून टाकायची आणि त्यानंतर असं लाटणं घ्यायचं आणि त्याला थोडंसं हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं। पानांच्या मागचा भाग असतो ना तो थोडासा कडक असतो आणि त्यामुळे आपली अळूवडी ना छान लागत नाही किंवा बनत पण नाही व्यवस्थित। तर मी जे जसं दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तशा प्रकारे तुम्ही करू शकता। आणि जर जास्त जाड असेल ना तर अशा पद्धतीने काढा, मी व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने थोडंसं चाकूने थोडासा पूर्ण वरचा भाग तो काढून टाका, म्हणजे जास्त जाड असेल तर। अदरवाईज जर असं छोटी छोटी पानं असतात ना त्याला इतकं जाड नसते। आता इथे मी चटणी बनवायला घेतली आहे। हे साहित्य सर्व ना थंड झालं होतं, त्यामध्ये मी मसाला ॲड केला, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि आता फिरवून घेणार। थोडंसं दरदरीत ठेवायचं आहे, एकदम फाईन पेस्टसारखं नाही करायचं आहे। तर इथे आपली ही चटणी रेडी आहे। ह्या चटणीची रेसिपी ना मी इन्स्टावर कधीच अपलोड केलेली आहे, पण ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी अशा पद्धतीने बनवा। आणि ही चटणी ना 1 महिनाभर राहते फ्रीजमध्ये, 1 महिनाभर राहते, बाहेर 1 आठवड्यापर्यंत राहते। ह्या चटणीची ना शेल्फ लाईफ ना खूप छान आहे, म्हणजे ही चटणी लवकर खराब होत नाही, त्यामुळे ना तुम्ही बनवून 1 महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकतात। आता इथे मी अळूवडी बनवायची तयारी करते, त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे। आता माझ्याजवळ जास्त पानं आहेत म्हणून मी जास्त बेसन घेतलं आहे। आता ह्यामध्ये मी थोडंसं ओवा टाकला आणि सफेद तीळ टाकलेले आहेत, थोडं चवीनुसार मीठ टाकलं। त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे, थोडंसं जिरं, हळद मसाला तोही ॲड केला, थोडंसं धने जिरे पूड टाकलं आणि चिंच आणि गुळाचं हे पाणी आहे, तर मी पहिलेच भिजवून ठेवलं होतं थोडंसं गुळ आणि चिंच, आणि त्याला चांगलं मॅश करून ना हे पाणी गाळून घेतलं मी। आता हे सर्व पाणी मी ह्या पिठामध्ये टाकणार आणि मिक्स करून घेणार। पाणी जरा थोडं थोडंच टाकत जा, कारण आपल्याला जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे, त्यासाठी पाणी जपून टाकत जा। आणि तुम्हाला हवं तर ह्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकू शकतात, जर कोणाकडे ओलं खोबरं असेल तर तेही टाकू शकतात, किंवा अद्रक मिरचीचा ठेचाही टाकू शकतात ह्या पिठामध्ये। आता इथे मी एक परात घेतलेली आहे आणि त्यावर मी सर्व करणार आहे। तुम्हाला जर असं जमत नसेल किंवा अशी परात नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्मवर करू शकतात किचनच्या। आता इथे अळूचं पान घेतलेलं आहे आणि ते उलटं ठेवायचं आणि मग त्या भागाला पूर्णपणे म्हणजे सर्व ठिकाणी हे पीठ लावून घ्यायचं। पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवा, तर मग व्यवस्थित बनतात ते। आणि आता दुसरं पण मी पान ठेवलेलं आहे, आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये ठेवायचं आहे पान। कधी पण अळूवडी बनवताना पानाचा मागचा भाग आहे ना त्यालाच पीठ लावायचं।
त्यानंतर अशी मी बाकीची पानं पण ठेवून दिली. तर लक्षात ठेवा की डायरेक्शन चेंज करत जायचं पानांचं आणि मग तसं पीठ लावायचं. आता इथे रोल बनवून घेते मी. तर रोल बनवताना पण सुरुवातीला हे थोडी टोकं निघालेली असतात पानांची, ती थोडी घ्यायची, त्याला परत पीठ लावायचं थोडं थोडं हे बेसन, आणि मग आपल्याला आता हा रोल बनवायचा आहे. तर रोल बनवताना पण त्या वरचा भाग असतो ना, त्याला थोडं असं पीठ लावलं ना तर छान अजून घट्ट बनतात. आता इथे मी पूर्ण रोल हा करून घेतला. आता इतका मोठा रोल झालेला आहे की हा चाळणीमध्ये राहू शकत नाही, म्हणून मी ह्याला 2 भागामध्ये कट करून घेईल. जर तुम्हाला असं जमत नसेल ना, तर तुम्ही धागा असतो आपल्या हार बनवायचा धागा असतो ना, तो धागा घेऊन असं गुंडाळा. जर तुम्हाला वाटत असेल की ही ओपन होईल अळूवडी तर तसं करा, अदरवाईज काही गरज पडत नाही. तर इथे मी 2 भागामध्ये कट केलं आणि एका साईडला मी पाणी उकळवायला ठेवलं होतं, त्यावर चाळणी ठेवली आणि थोडंसं तेल लावलं होतं. त्यानंतर हे सर्व कट केलेले अळूवडी आहेत ते ठेवून दिले. आता आपल्याला 20-25 मिनटं चांगलं व्यवस्थित ह्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अळूवडी बनवून ना रेडी आहे. आता माझ्याजवळ जास्त पानं होती म्हणून मी दुसरा पण बॅच लावलेला आहे अळूवडीचा. आणि एका साईडला आता मी युहानसाठी ना बोर्नव्हिटा बनवते, त्यासाठी इथे मखाने थोडेसे भाजून घेतलेले आहेत. मग इथे चणे पण थोडेसे भाजून घेते. आता ह्याची मी सालं काढलेली नाही आहेत, तुम्हाला हवं तर काढू शकतात तुम्ही. मग इथे काजू, बदाम, थोडेसे पिस्ता, अक्रोड हेही थोडंसं भाजून घेतलं मी. आता इथे ना मी 4 खारीक घेतलेले आहेत. जास्त मी का नाही घेतले, कारण खारीक गरम असतात म्हणून फक्त 4 घेतलेले आहेत. आणि हे सर्व जिन्नस ना थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आता थोडंसं स्वीटनेससाठी ना इथे मी खडीसाखर घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर साखर टाका किंवा गुळाची पावडर पण टाकू शकतात, पण मी इथे ना खडीसाखर घेतलेली आहे. आता जास्त होतं म्हणून मी थोडं लावून ना ह्याची पावडर बनवून घेतली आणि आपल्याला चाळणीमधून ना पूर्ण हे चाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे 2 चमच ना मी कोको पावडर ॲड केलेली आहे. का? कारण आपल्याला बोर्नव्हिटा बनवायचं आहे म्हणून. फक्त 2च चमच टाकलेले आहेत मी. तुम्हाला आवडत असेल तर अजून तुम्ही 3-4 चमच टाकू शकता. हे असं मी चाळून का घेते, कारण ना पूर्ण एकदम फाईन होत नाही, म्हणजे की पूर्ण पावडर होत नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये, म्हणून हे बघा असे कणकण राहतात. मग ते परत आपण लावून त्याला फिरवू शकतो. जर तुम्हाला वेलचीचा सुगंध आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड पण टाकू शकतात. आणि इथे मी एका जारमध्ये भरून घेतलं. मग इथे आपली अळूवडी पण रेडी होती, ती एका डब्यामध्ये थंड झाल्यावर भरून घेतली आणि आता फ्रीजमध्ये ठेवणार मी. त्यानंतरच आपल्याला हे कट करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब नक्की करा. बाय.